एक म्हातारी महिला आपल्या घरामध्ये पूर्णपणे एकटी राहत होती आणि स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी तिने घरामध्ये एक टी व्ही घेतला होता. मित्रांनो, ती दररोज आपल्या टी व्हीमध्ये क्रिकेट मॅच, पिक्चर, विविध मालिका वगैरे पाहत बसायची. तिच्या घराच्या वरच्या मजल्यावर एक मुलगा भाड्याने राहत होता आणि तो रोज तिच्या घरी टी व्ही पाहण्यासाठी यायचा, कारण तो तिथे भाड्याने राहायचा आणि तो इथे शिक्षण घेण्यासाठी आला होता. एक दिवस अशी वेळ येते की रात्रीच्या वेळी ते दोघे मिळून एकत्र टी व्ही पाहत बसलेले असतात आणि तेवढ्यात अचानक डिशचं सिग्नल जातं. त्यामुळे चित्रपट मध्येच बंद होतो. मग ते दोघे बराच वेळ सिग्नल येण्याची वाट पाहू लागतात, पण खूप वेळ होतो तरी डिशला सिग्नल काही येत नाही. मग शेवटी ती म्हातारी महिला त्या मुलाला आपले हातपाय दाबायला सांगते, कारण मित्रांनो, ती आता म्हातारी झाली होती आणि तिच्या शरीरात नेहमी खूप वेदना राहत असायच्या. तिच्या शरीरात खूपच वेदना व्हायच्या. त्यामुळे तिने असा विचार केला की या मुलाकडून थोडी मदत करून घ्यावी. हा तर लहान मुलगा आहे, यात काय फरक पडणार आहे. तर मी त्याच्याकडून हातपाय दाबून घेतले तर त्यात चुकीचं काय आहे. त्यानंतर तो मुलगा त्या म्हाताऱ्या महिलेला तिथेच पलंगावर झोपायला लावतो आणि जेव्हा ती म्हातारी महिला झोपते तेव्हा तो मुलगा तिचे हातपाय दाबायला सुरुवात करतो. त्यानंतर पुढे अशी भयानक परिस्थिती निर्माण होते जी ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीनच हादरून जाईल. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर नावाचे एक गाव आहे. या गावामध्ये कमलाबाई नावाची एक 60 वर्षाची म्हातारी महिला राहत होती. ती एका खूप मोठ्या घरात पूर्णपणे एकटी राहत होती. कारण मित्रांनो, कमलाबाईचा मुलगा आणि सून पुण्यामध्ये राहत होते. तिथे तिचा मुलगा नोकरीला होता आणि तो कधीमधी घरी येत असायचा. जी कमलाबाई होती ती आपल्या सुनेला अजिबात पसंत करत नव्हती. त्यामुळे तिचा मुलगाही घरात राहणे अजिबात सुद्धा पसंत करत नव्हता. कारण कमलाबाईची सून सावळ्या रंगाची होती आणि कमलाबाई 60 वर्षाच्या वयात देखील खूप सुंदर दिसत होती. त्यामुळे ती आपल्या सुनेला अजिबात पसंत करत नव्हती. याच कारणामुळे ती इथे एकटी राहत होती. तिचा मुलगा आणि सून तिला नेहमी म्हणायचे की तू पुण्याला येऊन राहा, पण ती आपल्या स्वभावामुळे गावालाच राहत होती. कारण ती म्हणायची की मी माझ्या नवऱ्याचं घर सोडून जाणार नाही. त्यामुळे ती तिथे एकटीच राहत होती. पण तिचं घर खूप मोठं असल्यामुळे वरच्या खोलीवरती शिकणाऱ्या मुलांना ठेवत असायची आणि त्या भाड्याच्या खोल्यामधून तिला चांगले पैसे देखील मिळत होते. कमलाबाईकडे चांगली शेती होती, त्यामुळे ती शेती देखील करून घेत होती आणि शेतीमध्ये तिला चांगले पैसे मिळत असायचे. त्यामुळे तिचं जीवन खूप चांगल्या प्रकारे चाललं होतं. कमलाबाई स्वभावाने खूप चांगली महिला होती. तिच्या आसपासच्या महिला रोज तिच्या घरी येत असायच्या. तिच्या घरी खूप मोठा टी व्ही असल्यामुळे गावातील महिला तिथे टी व्ही मालिका, चित्रपट, महाभारत आणि रामायण पाहण्यासाठी येत असायच्या. कमलाबाईच्या घरात वरच्या मजल्यावर रोहित नावाचा एक मुलगा राहत होता. तो भाड्याने राहत होता. त्याला क्रिकेट आणि टी व्ही पाहण्याची खूप आवड होती. तो हायस्कूलची परीक्षा देण्यासाठी तिथे भाड्याने खोली घेऊन शिक्षणासाठी आला होता. त्यामुळे तो त्या खोलीमध्ये एकटाच राहत असायचा. मग जी कमलाबाई असते ती त्याला अनेकदा टी व्ही पाहण्यासाठी बोलवत असायची आणि तोही रात्री कमलाबाई सोबत टी व्ही पाहू लागायचा. एके दिवशी रात्री रोहित आणि कमलाबाई टी व्ही पाहत होते. त्याचवेळी डिशचे सिग्नल जातात. खूप वेळ होतो तरी सिग्नल काही येत नाही. त्या दिवशी शनिवार असतो आणि शनिवारी टी व्हीवर छान चित्रपट लागलेला असतो. त्यामुळे कमलाबाईने रोहितला बोलावले नसले तरीही रोहित शनिवारी तिथे येऊन बसायचा. कारण दुसऱ्या दिवशी रविवार असायचा. तो विचार करायचा की शनिवारच्या दिवशी झोपायला उशीर झाला तरी काही हरकत नाही, कारण दुसऱ्या दिवशी रविवार असतो, त्यामुळे शाळा नसते. त्यामुळे तो चित्रपट पाहण्यासाठी कमलाबाईच्या घरी यायचा. कमलाबाई खूप एकटी राहत होती. त्यामुळे आसपासच्या महिला कधी कधी काही मागण्यासाठी यायच्या, तेव्हा ती त्यांच्यासोबत गप्पा मारत बसायची. ती खूप एकटी असल्यामुळे खूप त्रस्त राहत होती आणि तिला जेव्हा कोणी बोलायला मिळायचं तेव्हा ती बसून खूप वेळ गप्पा मारायची. तिच्या घरी टी व्ही पाहायला येणाऱ्या महिला तिच्याशी घरच्या गोष्टी बोलत असायच्या.
त्या आपल्या संसाराबद्दल सांगत असायच्या. त्यांच्या गोष्टी ऐकून कमलाबाईच्या मनातही भावनिक विचार जागे होत असायचे. तिचं वय नक्की झालं होतं, पण तिच्या मनात अजूनही भावना जिवंत होत्या. ती महिला रोज नवीन साड्या घालायची आणि स्वतःला खूप टापटेप ठेवायची. ती 60 वर्षाची होती, पण ती आपल्या खाण्यापिण्याची आणि आरोग्याची इतकी काळजी घेतली होती की ती इतकी म्हातारीसुद्धा दिसत नव्हती. कमलाबाई नेहमी सजून धजून राहत असायची, त्यामुळे गावातील अनेक पुरुष तिला पाहत असायचे आणि तिच्याकडे पाहतच राहायचे. कारण कमलाबाई त्या वयात देखील खूप जास्त सुंदर दिसायची. ती अजूनही तरुण दिसत होती आणि अनेक पुरुष तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असायचे. कमलाबाई खूप समजूतदार महिला होती. तिला माहीत होतं की जर ती गावातील एखाद्या पुरुषाशी जास्त बोलली किंवा संबंध ठेवले तर तिची गावामध्ये बदनामी होईल. त्यामुळे ती पुरुषांसोबत खूप कमी बोलत असायची आणि त्यांच्यापासून नेहमी दूर राहायची. पण तिच्या घरी येणाऱ्या महिला तिच्यासोबत मोकळेपणाने बोलायच्या. त्या आपल्या संसाराच्या गोष्टी तिला सांगायच्या आणि त्यातूनच कमलाबाईच्या मनात देखील अनेक विचार निर्माण होत असायचे. एक दिवस अशी वेळ येते की रोहित रात्रीच्या वेळी कमलाबाईच्या घरी चित्रपट पाहण्यासाठी येतो. त्या दिवशी शनिवार असतो आणि त्याच वेळी दूरदर्शनवर चित्रपट सुरू होणार असतो. कमलाबाई आणि रोहित दोघेही रात्री एकमेकांच्या जवळ बसून चित्रपटाचा आनंद घेऊ लागतात. मग त्यानंतर जसा चित्रपट फक्त 1 तास चाललेला असतो तेवढ्यात अचानक कमलाबाईच्या डिशचे सिग्नल जातात आणि टीव्हीवर नो सिग्नल असं दिसू लागतं. म्हणून स्क्रीनवर नो सिग्नल असं दिसू लागतं. आता कमलाबाई म्हणते, असं दिसत आहे की आज आपण पूर्ण चित्रपट पाहू शकणार नाही. तेव्हा रोहित म्हणू लागतो, नाही तुम्ही असं का बोलता? आज खूपच छान चित्रपट लागला आहे आणि तो न पाहता आपण कसं सोडणार? आणि मी पूर्ण चित्रपट न पाहता घरी जाणार नाही. तेव्हा कमलाबाई म्हणते, ठीक आहे, मग थोडा वेळ आपण वाट पाहू. जर सिग्नल आले तर आपण पुन्हा चित्रपट पाहू. रोहित म्हणतो, ठीक आहे, कारण मला माहीत आहे की सिग्नल परत नक्की येईल आणि मग आपण इथून पुढचा चित्रपट पाहू, नाहीतर आपण आपापल्या खोलीमध्ये झोपायला जाऊ. त्यानंतर रोहित आणि कमलाबाई दोघे तिथे बसून सिग्नल येणाऱ्याची वाट पाहू लागतात. बराच वेळ होतो तरी डिशचे सिग्नल काही येत नाही. तेव्हा कमलाबाई रोहितला म्हणते, रोहित, इतका वेळ बसून बसून माझं अंग दुखायला लागलं आहे. आता मी काय करू मला काही समजत नाही. तू माझे हातपाय दाबून देशील का? ती महिला रोहितला म्हणते, जोपर्यंत सिग्नल येत नाही तोपर्यंत तू माझे हातपाय दाबून दे आणि मग सिग्नल आल्यावर आपण पुन्हा टीव्ही पाहू. रोहित म्हणतो, ठीक आहे, मी तुमचे हातपाय दाबून देतो. तोपर्यंत कदाचित डिशला सिग्नल देखील येतील. त्यानंतर तो म्हणतो, चला पलंगावर. मग कमलाबाई आणि रोहित दोघेही खोलीत जातात. कमलाबाई पलंगावर उलटी झोपते. त्यानंतर रोहित तिच्या हातपायांची मालिश करायला सुरुवात करतो. आता जी कमलाबाई असते ती मनात विचार करत असते की हा तर अजून लहान आहे, याला काय समजणार. जो रोहित होता तो फक्त दिसायला लहान होता, पण तो खूपच चालाक निघाला. मालिश करताना रोहित काही अशा प्रकारे वागू लागतो की कमलाबाई अस्वस्थ होऊ लागते. ती म्हणते, अरे रोहित, तू हे काय करत आहे? तेव्हा रोहित म्हणतो, तुमच्या मनात काय आहे हे मला समजले आहे. तुम्ही रोज मला तुमचे हातपाय दाबायला सांगता. तुम्हाला काय हवं आहे ते मला आता कळाले आहे. त्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये भावनिक जवळीक वाढू लागते आणि कमलाबाई देखील गोंधळलेल्या अवस्थेत पडते. त्यानंतर रात्र संपते आणि सकाळी कमलाबाई रोहितला म्हणते, रोहित, मी तुला अजून लहान समजत होते, पण तू तर खूप वेगळा निघालास. रोहित आपल्या खोलीत निघून जातो आणि कमलाबाई घरीच विश्रांती घेऊ लागते. काही दिवसानंतर पुन्हा शनिवार येतो आणि त्या दिवशी टीव्हीवर एक छान चित्रपट लागणार असतो. रोहित कोणालाही न सांगता रात्री कमलाबाईच्या घरी चित्रपट पाहण्यासाठी येतो. त्यानंतर दोघे पुन्हा एकत्र बसून चित्रपट पाहू लागतात. घरात शांत वातावरण असते आणि बाहेर रात्रीची थंडी वाढलेली असते. पण थोड्याच वेळात रोहित अस्वस्थ होऊ लागतो आणि कमलाबाईकडे वारंवार पाहू लागतो. कमलाबाईला तिच्या चेहऱ्यावरचे भाव समजू लागतात. मग ती शांतपणे उठते आणि आपल्या खोलीत जाऊन पलंगावर बसते. रोहित देखील हळूच तिच्या मागे खोलीत जातो. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा कार्यक्रम होतो. जेव्हा कमलाबाई म्हणू लागते, रोहित, मी तुला काय समजत होते आणि तू काय निघालास? तुझ्या वागण्यामुळे माझ्या मनात खूप गोंधळ निर्माण होतो. तेव्हा रोहित म्हणतो, तुमच्या मनातही भावना आहेत. तुम्ही एकटेपणामुळे खूप त्रास सहन करत आहात.
कमलाबाई म्हणते, फक्त कुणीतरी आपलेपणाने बोलणारे हो. मी खूप आधी विधवा झाले आणि त्यानंतर आयुष्यभर एकटी राहिले. माझ्याही काही भावना आहेत आणि त्या कधीमधी मनात खूप अस्वस्थ निर्माण करतात. पण मला हे सगळं चुकीचं वाटतं, म्हणूनच मला भीती वाटते. रोहित तिला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, मी कुणाला काही सांगणार नाही. पण कमलाबाई त्याला सांगते, जर गावात कुणाला काही समजलं तर खूप बदनामी होईल. त्यामुळे तू आता माझ्या घरी कमी येत जा. रोहित म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जसं सांगाल तसंच होईल. त्यानंतर काही दिवस तो खाली येणं कमी करतो आणि आपल्या खोलीतच जास्त वेळ राहू लागतो. दुसरीकडे कमलाबाई देखील स्वतःला घरातील कामामध्ये व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करू लागते. आता दोघांच्याही मनात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण झालेली असते. कमलाबाई जेव्हा जेव्हा रोहितला वर जाताना किंवा खाली येताना पाहत असते, तेव्हा तिच्या मनात अनेक विचार निर्माण होत असतात. ती स्वतःला समजावत असायची की आता या सगळ्यापासून दूर राहायला हवं. अशा प्रकारे जवळपास 2 महिने निघून जातात. कमलाबाई स्वतःला खूप समजावण्याचा प्रयत्न करते, पण एकटेपणामुळे ती आतून खूप कमजोर होत चाललेली दिसत होती. शेवटी एक दिवस ती स्वतःहूनच रोहितला शनिवारच्या दिवशी पुन्हा चित्रपट पाहण्यासाठी खाली बोलावते. रोहित खाली येतो आणि दोघे पुन्हा टीव्ही समोर बसून चित्रपट पाहू लागतात. काही वेळानंतर कमलाबाई रोहितला म्हणते, बघ, आता मला तुझ्यासोबत बोलायची सवय झाली आहे. तू दिसला नाहीस की घर अजून रिकामं रिकामं वाटतं. तेव्हा रोहित म्हणतो, मलाही आता तुझी काळजी वाटते. तुम्ही दिवसभर एकट्या राहता आणि कुणासोबत बोलतही नाही. मग दोघे बराच वेळ एकमेकांसोबत आपल्या मनातील गोष्टी बोलत बसतात. त्याच वेळी गावातील एक महिला चित्रपट पाहण्यासाठी कमलाबाईच्या घरी येते. घराचा दरवाजा थोडा उघडा असतो आणि आत दोघे जवळ बसून बोलत असतात. हे दृश्य पाहून ती महिला शांतपणे मागे फिरते आणि कुणालाही न सांगता तिथून निघून जाते. मात्र दुसऱ्या दिवशी हळूहळू गावात कुजबूज सुरू होते. लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागतात. काही लोक म्हणू लागतात की कमलाबाई आता बदलली, तर काही लोक तिच्याबद्दल चुकीच्या चर्चा करू लागतात. आता कमलाबाईला गावातील लोकांचे बदललेले वागणे जाणवू लागते. महिला तिच्या घरी कमी येऊ लागल्या. काही लोक तिला पाहून कुजबूज करत असतात. हे पाहून कमलाबाई आतून खूप तुटू लागते. तिकडे रोहितला ही गोष्ट समजते आणि तो देखील घाबरून जातो. त्याला वाटू लागते की आता परिस्थिती आणखी बिघडू शकते. त्यामुळे तो खोली सोडून आपल्या आईवडिलांकडे परत जाण्याचा निर्णय घेतो. जेव्हा कमलाबाईला हे समजतं तेव्हा ती काही क्षण पूर्ण शांत होते, कारण आता पुन्हा एकदा ती पूर्णपणे एकटी पडणार होती. तिच्या मोठ्या घरात पुन्हा एकदा फक्त शांतता उरणार असते. काही दिवसांनी रोहित आपलं सामान आवरू लागतो. वरच्या खोलीत ठेवलेल्या पुस्तकांचे गठ्ठे, कपडे आणि इतर सामान तो हळुवारपणे बॅगेमध्ये भरत असतो. त्यावेळी त्याच्या मनातही खूप विचार सुरू असतात, कारण ज्या घरात तो इतके दिवस राहत होता ते घर आता अचानक सोडून जाणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. दुसरीकडे कमलाबाई खाली आपल्या खोलीत शांतपणे बसलेली असते, पण तिचे लक्ष सतत वरच्या मजल्यावरील खोलीकडे असते. रोहित आता खरंच जाणार आहे ही गोष्ट ती मनातून स्वीकारू शकत नव्हती. तरीसुद्धा ती स्वतःला कठोर दाखवण्याचा प्रयत्न करत होती. सकाळची वेळ असते. रोहित आपली बॅग घेऊन खाली उतरतो. कमलाबाई दाराजवळ उभी राहून त्याच्याकडे पाहत असते. काही क्षण दोघांमध्ये पूर्णपणे शांतता असते. मग रोहित हळू आवाजात म्हणतो, मी आता निघतो. तेव्हा कमलाबाई काही क्षण त्याच्याकडे पाहत राहते आणि नंतर शांत आवाजात म्हणते, स्वतःची काळजी घे आणि अभ्यासावर लक्ष दे. आयुष्यात काहीतरी चांगलं कर. त्यानंतर रोहित मान हलवतो आणि घराबाहेर निघून जातो. रोहित निघून गेल्यानंतर कमलाबाई पुन्हा एकदा एकटी पडते. त्या मोठ्या घरात आता फक्त टीव्हीचा आवाज उरलेला असतो, पण आधीसारखा उत्साह आता घरात राहिलेला नसतो. ती रोज टीव्ही सुरू करत असायची, पण तिचे लक्ष कुठल्याही कार्यक्रमात लागत नव्हते. आता गावातील लोक अजूनही तिच्याबद्दल कुजबूज करत असतात. काही महिला तर तिच्या घरी येणं पूर्णपणे बंद करतात. कमलाबाईला हे सर्व आतून खूप त्रास देत असतं, कारण तिने आयुष्यभर आपली इज्जत जपण्याचा प्रयत्न केला होता आणि आता गावातील लोक तिच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते. मग एक दिवस तिचा मुलगा आणि सून पुन्हा गावात येतात. ते कमलाबाईसोबत बराच वेळ बोलण्याचा प्रयत्न करतात. तिचा मुलगा म्हणतो, आई, आता तू आमच्यासोबत चल. इथे एकटी राहून तुला फक्त त्रास सहन करावा लागत आहे. पण कमलाबाई अजूनही हट्टीपणे म्हणते, मी माझ्या नवऱ्याचं घर सोडून कुठेही जाणार नाही.
तिची सून मात्र आतून खूप नाराज असते. तिला वाटत असतं की गावात जे काही झाले त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची बदनामी झाली. त्यामुळे ती सतत आपल्या नवऱ्याला सांगत असते की आता आईला इथे एकटं ठेवणं योग्य नाही. मग काही दिवसांनी गावातील काही मोठी माणसं कमलाबाईच्या घरी येतात. ते तिला समजावतात की आता शांतपणे राहा आणि कुठल्याही वादापासून दूर राहा. कमलाबाई फक्त शांतपणे त्यांच्या गोष्टी ऐकत राहते, कारण आता तिच्याकडे बोलण्यासाठी फार काही शब्द नव्हते. रात्रीच्या वेळी कमलाबाई अनेकदा एकटी बसून जुन्या आठवणी काढत असायची. कधी ती आपल्या नवऱ्याची आठवण काढायची, तर कधी मुलाच्या लहानपणीच्या गोष्ट आठवायची. पण त्या मोठ्या घरात आता तिला आणखीनच जास्त एकटेपणा जाणवू लागलेला असतो. एक दिवस कमलाबाई अचानक निर्णय घेते की आता तिने हे गाव सोडून जावे, कारण इथे राहून तिला फक्त लोकांच्या नजरा आणि टोमणे सहन करावे लागत होते. त्यामुळे ती शांतपणे आपल्या मुलाला सांगते, मला वृद्धाश्रमात सोडून दे. हे ऐकून तिचा मुलगा काही क्षण शांत होतो. त्याला आईची अवस्था पाहून वाईट वाटत असतं, पण कमलाबाई आपला निर्णय बदलायला तयार नसते. शेवटी तिचा मुलगा तिला शहरातील एका वृद्धाश्रमात घेऊन जातो. वृद्धाश्रमात पोहोचल्यानंतर कमलाबाई तिथे राहणाऱ्या इतर वृद्ध महिलांना पाहते. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख असते. कुणाला मुलांनी सोडून दिलेलं असतं, तर कुणी एकटेपणामुळे तिथे आलेलं असतं. हे सगळं पाहून कमलाबाई आणखी शांत होत जाते. आता ती तिथेच राहू लागते. सकाळी लवकर उठणे, मंदिरात जाणे आणि इतर महिलांसोबत बसून गप्पा मारणे आणि संध्याकाळी शांतपणे TV पाहणे असा तिचा दिनक्रम सुरू होतो. तिच्या मनातील एकटेपणा मात्र पूर्णपणे कधीच कमी होत नाही. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला अजिबात विसरू नका.